जागतिक महिला दिनानिमित्त अहिनवेवाडी येथे स्वप्नील अहिनवे यांच्या सहकार्यातून आज महिला दिन साजरा केला जाणार आहे। आपण पाहतोय ह्या सगळ्या भगिनींनी डोक्याला फेटा बांधलेला आहे। खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिनाचं महत्त्व सगळ्यांना पटवून देत असताना स्वप्नील अहिनवे यांचा पुढाकार घेऊन आपलं काही देणं लागतं, आपल्या आई बहिणींची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे। असं करत असताना स्वप्नील अहिनवे यांनी आज या ठिकाणी अहिनवेवाडीच्या ग्रामपंचायतीजवळ एक भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आपल्यासोबत या परिसरातील महिला आहेत, तर आपण महिलांशी गप्पा मारूया, त्यांना जरा बोलतं करूया। सुरुवात या ताईंपासून करू, छोट्या ताईपासून करू। शाळेला कितवीला जातेस? चौथीला आहे मी। चौथीला। कोण आहे मुख्याध्यापक? सुजाता कासर। कोण आहे मुख्यमंत्री? जगताप सर मुख्यमंत्री मुख्यमंत्री। देवेंद्र फडणवीस साहेब। हां देवेंद्र। गावचे सरपंच कोण आहे? गावचे सरपंच तालुक्याचे आमदार कोण आहे? आमदार शरद शरद असो। खासदार कोण आहे? माहीत। अच्छा ताई नमस्कार। जागतिक महिला दिनानिमित्त आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपण सुरुवात करूया जरा एका उखाण्यापासून। अरे तुम्ही एक उखाणा घ्या, नसेल तुम्हाला जमत तर मी सांगतो। सगळ्यांनी तयारी करून ठेवा। गावचं दैवत कुठलं आहे? इथलं गावचं देव कुठलं आहे? कळमजाई माता देवी। मग कळमजाईच्या फोटोला हार घालते वाकून, आता पुढचं तुम्ही ठरवा। कळमजाईच्या फोटोला हार घालते वाकून, विश्वासरावांचं नाव घेते, तुमचा मान राखो। जागतिक महिला दिनानिमित्त स्वप्नील अहिनवे यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कसं पाहता आणि स्वप्नील अहिनवे यांचं या परिसरामध्ये काम कसं राहिलं आहे? नाही, काम चांगलंच आहे त्यांचं आणि महिलांसाठी त्यांनी प्रोत्साहन दाखवलं, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन। महिलांना एक म्हणजे समाजामध्ये येण्याचा, आनंद घेण्याचा एक ऊर्जा भेटते, कामातून सवड भेटते, चांगलं आहे। इकडे काय काय समस्या आहे? बिबट्याचा प्रॉब्लेम आहे का? पिण्याच्या पाण्याची काय गैरसोय? रस्ते कसे आहेत? रस्ते तसे आता चांगले झाले पहिल्यापेक्षा, पण अजून तरी पण आम्हाला शेताला जायला रस्ते नाही। जलजीवन मिशन? जलजीवन मिशनच्या माध्यमातून घरी नळाद्वारे पाणी येतं का? नाही अजून नाही। थांब, ताईंशी बोलूया। ताई तुमचं काय नाव? ताई जरा गरम दिसतात, चिडचिड करतायत। आम्हाला पाण्याची गरज जास्त आहे, पाणी पाहिजे। कोण आहे गावचे सरपंच? सविता अहिनवे। काय केलं नाही काही? करतात हो, मग धडपड करतात। स्वप्नील भाऊंचं काम कसं आहे? चांगले छान इकडे आहे। बिबट्याची समस्या कशी? आता कमी पडली ऊस तुटल्यापासून। तुमचं काय नाव? मनीषा ज्ञानेश्वर डुमरे। यांचं काय नाव? यांचं पतिराजांचं? ज्ञानेश्वर अंबादास डुमरे। या बरं उखाणा। उभी होते मळ्यात, नजर गेली खळ्यात, ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते सवसनींच्या मेळ्यात। ताई नमस्कार, तुमचं काय नाव? अनिता। काय करता? गृहिणी? हो। आता स्वप्नील अहिनवे यांच्या माध्यमातून महिलांचा सन्मान होणार आहे। एक महिलांना संधी मिळते आपलं मत मांडण्याचं, आपल्याला नटण्याचं, थटण्याचं, सगळ्यांमध्ये मिक्स होण्याचं। तुमच्या काय भावना? आमच्या भावना म्हणजे अशी त्यांच्यामुळं अभिमान आहे का हे असं महिलांना प्रोत्साहन मिळतं का प्रत्येक म्हणजे असं कार्यक्रमात भाग घ्यायला भेटतो। बाकी काही नाही एवढंच। इकडे काय काय समस्या आहेत? कांद्याला काय बाजारभाव आहे? कांद्याला बाजारभाव नाही, तरकारी? तरकारी काहीच कशालाच बाजार नाही। आमदार सोनवणे यांच्याकडनं काय अपेक्षा? आमच्या मालाला बाजारभाव भेटावा। टोमॅटोला काय बाजारभाव आहे? टोमॅटोला बी बाजार नाही, 200 रुपये 300 रुपये। एखादा उखाणा घेता का? जन्मदिला मातेने पालन केले पित्याने, विक्रमरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने। धन्यवाद। मावशी पुढे या ना, पुढे या ना, पुढे या। तुमच्या हातामध्ये पर्स आहे, पुढे फिरायला निघाले? मोबाईलच हातात जड होतो ना, म्हणून ते पर्स। काय नाव तुमचं? कविता जयराम काकडे। कुठलं गाव? पिंपळवंडी। पिंपळवंडी? इकडे अच्छा, माहेरी आले वय? बरं बरं। काय पिंपळवंडीचे तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आहेत, कसं आहे आमदारांचं काम? एकदम छान। मंगेश अण्णांचं काम? हो, त्यांचं पण छान छान आहे। तिकडे काय बिबट्या वगैरे आहे का? आहे ना, आमच्याकडे तर भरपूर बिबटे आहेत। शरद म्हणले होते एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील। म्हणले होते बिबट्या राहिला आणि ते विजय झाले। हो, पिंपरीमध्ये तर त्यांनी उपोषण केलं होतं। चांगला माणूस। हो, चांगला माणूस आहे। काय एक उखाणा? आता उखाणा कोणता? दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून, जयरामरावांचं नाव घेते, तुमचा मान राखून। स्वप्नील अहिनवे आता तुमच्या माहेरचे आहे,
एकदम छान कसं काम आहे त्यांचं? एकदम छान एकदम चांगलं काम. मी त्यांनी आज कार्यक्रम आयोजित केला म्हणून चांगलं आहे, खरंच चांगलं आहे? नाही सगळंच काम चांगलं आहे. एकदम असतात प्रत्येक कामासाठी कुणाची समस्या असली तर मग कोणती समस्या असू द्या त्यांच्या पैसे नेल्यानंतर पार ते त्याचं सोल्युशन काढणारच त्याच्यावर असं माणूस. स्वप्नील अहिनवे जिंदाबाद. जिंदाबाद. स्वप्नील आहे नव्हे जिंदाबाद. ताई नमस्कार, नमस्कार. काय नाव तुमचं? कांचन रोहिदास डुंबरे. यांचं काय नाव? रोहिदास बाबूराव डुंबरे. यावर एक उखाणा. कणकण कुदळी मनमन माती, बुरुजकनला अर्ध्या रात्री, त्यात निघालं माणिक मोती, राजाने दिलं राणीच्या हाती, राणीने ठेवलं पलंगाच्या गादीत. अंग्रेज लोक भातार कुठे गेले, अंघोळीला गेले, जीव वाट त्याला लाज वाटती मला, नवरा कशाला केला, पानखान खायला दागदागिन लिहायला, कांडून कुंडून पंचमी किल्ली कांडता लागला डोळा, सण आला बैलपोळ्याचे खुटते गोंडे, गणोबा आले वाकड सोंडे, गणचौदीचे मोदक लाडू, लक्ष्मीला जेवू वाडू, लक्ष्मीचे पाडो घाटी, लगेच आली पित्तरपाटी निसते डाळ, घटाला घालते माळ, घटात बसली घटी, सिलंगणानं केली दाटी, सिलंगणाचं देते सण, दिवाळीचं केलं, दिवाळीची लावते पंती, सट आली नेती, सटीचं लावते दिवा, संक्रांतीने केल्या धावा, संक्रांतीची सुगड पुन्हा आली दुधड पुन्हाची कणिक, पाडवा आला आणि पाडव्याचा खेळते रंग, आदुलीची काढते सुजी, पायलीचा काढते गरा, रोहिदासरावांचं नाव घेते महिला दिनाच्या दिवशी. बापरे, मला दम लागला. एवढं पाठ केलेलं? मग शाळा किती झाली? माझी 9वी. माहेर कुठलं? पिंपळगाव जागा. तर इकडे काय काय समस्या आहेत का त्या सुटत नाहीत, सुटायला पाहिजेत? समस्या तशा बहुत करून जास्त मस्त सोडवल्यात. स्वप्नील त्याची काय समस्या? बिबट्याच्या पण आहेत, पण आता शक्यतो जरा बंद झाल्या. स्वप्नील अहिनवेंचं काम कसं? एकदम चांगलं. आज महिला दिनाचा आजचा दिवस आम्ही नुसतं स्टेटसलाच टाकीत होतो, पण आज आम्ही स्वतःहून अनुभवला की आज त्यांनी खरा साजरा केला महिला दिन. म्हणजे आज आम्ही पहिल्यांदाच साजरा केला. सगळ्या अख्ख्या ग्रामपंचायतीचे जेवढे गट आहेत ना तेवढ्यात सगळ्या खरं स्वप्नील भाऊंनी चांगले. काय जेवणाची व्यवस्था वगैरे संध्याकाळी? हा, मस्त जेवण बिवण आहे. काय ते माहिती नाही पण आहे. काय तुमचं काय नाव? सुनंदा रामदास गायकवाड. घ्या एक उखाणा. घ्यावर पटकन. मुंबईमध्ये समुद्रामध्ये पाणी पे हिरा, हिरे पर मोती, रामदासराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. मावशी नमस्कार. रामकृष्ण हरी. तुमचं काय नाव? भामाबाई. तुमचं गाव? ऐनवेवाडी. आईनेवाडी पण सारणी पण आईनेवाडी माहेर आहे. अच्छा, माहेर सासर जवळच आहे. काय इकडच्या काय काय समस्या आहेत? चांगल्या सगळ्या समस्या चांगल्याच आहे. आईनेवाडी सारणी काय अडचण नाही? नाही. रस्ते चांगले? रस्ते पण चांगले झाले. आता जिल्हा परिषद सदस्य कोण आहे? हे कोण आहे? स्वप्नीलच आहे आपलं. ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच होते. मला नाही सांगतायचं एवढं. जाऊ दे, जरा एक उखाणा घ्या. रामकृष्ण अरे. उखाणा. झाड झुंबराचं फुल उंबराचं, दूध आईचं फुल जाईचं, लेक कोणाची आई बापाची, सून कोणाची, सासू सासऱ्याची, राणी कोणाची, भरतार म्हटले नाही. कधी रुसावा घेतला नाही, रुसावा घेऊ कोणासाठी, नेसाय दिली पिवळी धाटी, पिवळ्या धाटीला उभा दोरा, रुखात गेला पाटलाच्या दारा, पाटील म्हणतो नाव घे बाई, नाव काय फुकाचं, हळदी कुंकाचं, दत्तात्रय बसले, नाव काय फुकाचं, हळदी कुंकाने भरलं ताट, दत्तात्रयराव बसले पूजाचं समायला होते 360. रामकृष्ण हरी. स्वप्नील अहिनवे यांनी आयोजित केलेल्या या जागतिक महिला दिनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभतोय. सगळ्यांनी नाव घेतलं, आता मी सुद्धा नाव घ्यायला हवंच. भाजीत भाजी मेथीची आणि सुरेखा माझ्या प्रीतीची. शेवटी प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक माणसाला मत आहे, भावना आहे, बोललं पाहिजे. मलाही माझ्या पत्नीबद्दल प्रेम आहे, म्हणून मी पण देखील उखाणा घेतला आहे. असो, स्वप्नील अहिनवे यांचं या परिसरामध्ये काम चांगलं राहिलेलं आहे. त्यांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त या सगळ्या महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. स्वप्नील अहिनवे, असाच तुम्ही या महिलांचा दुवा घेत राहा. एक दिवस यांचा हा दुवा तुम्हाला आशीर्वाद रूपी तुमच्या पाठीशी नक्की पाहायला मिळेल. सुरेश वाणी, भिंगर टाइम्स, अहिनवेवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक
म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.